नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। उपस्थित असलेल्या प्रशालेच्या संचालिका सौ राज कवडे, त्याचबरोबर सर्व शिक्षक सहकारी आणि इयत्ता 7वी चे उपस्थित विद्यार्थी खऱ्या अर्थाने कुठल्याही गोष्टीला निरोप देताना त्या ठिकाणी दुःख आणि आनंद या दोन गोष्टींची जोडणी त्या ठिकाणी करायची असते। दुःख या गोष्टीचं की या शाळेचे शिक्षक आणि या वर्गामध्ये आपल्याला बसण्याची पुनश्च संधी मिळेल नाही मिळेल याचा आता कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही, आणि आनंद या गोष्टीचा की आपण या ठिकाणी पुढच्या वर्गात भरारी घेतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला आणखी नवीन ध्येय साध्य करायचे, आणि हे ध्येय साध्य करत असताना आलेल्या अडचणी आणि मागची इयत्ता 7वी पर्यंतची जी शिदोरी आहे ती तुम्ही भरून या ठिकाणी भरपूरून आपल्या बरोबर घेऊन जात आहात। खऱ्या अर्थाने या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला रागवायचं इच्छा नसताना रागावं लागतं, प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घ्यावी लागते, परंतु ही भूमिका घेत असताना त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं हित दडलेलं असतं, त्यांची पुढील आयुष्याची त्या ठिकाणी जडणघडण दडलेली असते। आता बऱ्याच वेळा असाही प्रसंग येतो की काही मुली 7वीची शाळा आपल्या परिसरात 8वीची शाळा नाही म्हणून कुठेतरी प्रवेश घ्यायचा आई वडील नकार देतात, किंवा अभ्यास करत नाही म्हणून त्या ठिकाणी 8वीला प्रवेश घेत नाहीत। काही मुलं प्रवेश घेतात परंतु नियमित शाळेत जात नाही। आतापर्यंत आपण त्या ठिकाणी जर गैरहजर मुलं असतील तर आपण वर्ग शिक्षकांना सूचना द्यायचो की जे नाहीत त्यांना फोन करा, त्यांचे पालक बोलून घ्या, त्यांना वैयक्तिक समजून सांगा की तो प्रवाहात आला पाहिजे आणि टिकला पाहिजे। कारण किमान 14 वर्ष वयापर्यंत आपण सक्तीनं शिक्षण घेतलं पाहिजे। सर्व ठिकाणी मोफत शिक्षण आहे आणि ते शिक्षण घेत असताना आपण आपल्या भावी आयुष्याची जडणघडण त्यामध्ये करत असतो, आणि हे आयुष्य जर आपलं सुजलाम सुफलाम करून घ्यायचं असेल, योग्य पद्धतीने जायचं असेल तर आपल्याला हे प्राथमिक शिक्षण 8वी पर्यंत पूर्ण करून पुढची दिशा आपल्याला त्या ठिकाणी ठरवावं लागेल। मुलांच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं की काही मुलं शाळेत जात नाही, मग त्या ठिकाणी पालक निर्णय घेतात की नाही सर आता आम्ही त्याला शाळेत पाठवत नाही। मला इयत्ता 8वी पास किंवा 8वीला ऍडमिशन घेतलं आणि तो वेडिंगच्या कुठेतरी दुकानात हाताखाली काम करायला लागला, तर हे चित्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मला सुद्धा मनाला वाईट वाटलं की अरे हा मुलगा शाळेत का नाही गेला। वडील नव्हते, वडील व्यसनात गुंतलेले होते आणि त्या ठिकाणी त्या मुलावर जबाबदारी येऊन पडली कुटुंबाची। मग कुठेतरी 2 पैसे मिळवण्यासाठी त्या ठिकाणी ते मुलं वेडिंगच्या इतकं हार्ड काम आहे, ते वेडिंगचं तुमच्या वयाचं कामच नाही। मुळात आपल्याला त्या ठिकाणी 20-21 वर्षाच्या बालकाला त्या ठिकाणी कामाला ठेवण्याची परवानगी नाही, तरी त्या आई वडील बिचारे निरक्षर आहेत। बरेचशा मुलांचे सर्वसाधारण कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि आपण सर्वजण त्या सगळ्या चक्रातून जात आहोत। त्यामुळे आपण सुज्ञपणे आपलं शिक्षण कसल्याही परिस्थितीत थांबणार नाही, मुलगा असो किंवा मुलगी असो। ते शिक्षण केव्हा थांबतं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आई वडिलांचा पाठिंबा नसेल आणि मुलगा जर शाळेतच जात नसेल तर ते आई वडील निर्णय घेतात आता तू घरी थांब। मग असं आपलं कोणाच्याही बाबतीत होणार। आज स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम। आज आपण मागील 7 वर्षापासून इयत्ता बालवाडीपासून ते इयत्ता 7वी पर्यंत या प्रशालेत शिक्षण घेत आहेत, आणि आज आपण या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या संचालिका सर्वांच्या लाडक्या दिदी राज कवडे या उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लोणकर सर हे पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यानंतर ज्यांनी तुमचा पाया रचला बालवाडीच्या वर्गात त्याही शिक्षिका शेख मॅडम इथं उपस्थित आहेत। त्यानंतर पुढील शिक्षण 5वी 6वी 7वीचे पंडित सर, त्यानंतर कवटे सर, खेडकर मॅडम, त्यानंतर गोड मॅडम आणि खांडेगे मॅडम याही उपस्थित आहेत। आज आपण इयत्ता 1ली पासून माझ्याकडं शिकत होतात आणि तो आज 7वीचा वर्ग 7 वर्षात आपण माझ्या वर्ग शिक्षकाखाली नियंत्रणाखाली तुम्ही शिकत आलेला आहेत, आणि पुढील 8वीच्या वर्गासाठी तुम्ही इयत्ता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहात। जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय, जसं तुम्हाला आम्ही मार्गदर्शन केलंय त्याच पद्धतीने तुम्हाला पुढेही अभ्यासात मार्गदर्शन मिळेल, पण तुम्हाला एक जिद्द ठेवावं लागेल की घरी येऊन तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागणार आहे। कारण पुढच्या वर्षी तुम्ही 8वीला असणार आहे आणि 8वीचं वर्ष हे तुम्हाला नापासाचं एक GR आलेला आहे। जर अभ्यास केला नाही, परीक्षेला मार्क मिळाले नाही तर तुम्हाला त्या वर्गात ठेवलं जाईल, परत तुम्हाला अभ्यास घेतला जाईल सुट्ट्यात आणि अभ्यास घेऊन जून मध्ये परीक्षा घेऊन तुम्हाला 9वीच्या वर्गात पाठवलं जाईल। म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हाला विनंती आहे की भविष्यासाठी काही करायचं असेल, ध्येय ठेवलं असेल तर नक्कीच सुट्टीत सुद्धा अभ्यासाला बसा आणि 8वीच्या वर्गात मन लावून अभ्यास करा, तर तुमचं ध्येय तुम्हाला प्राप्त होईल. जर विद्यार्थी जर शेत अभ्यास नाही केला तर त्याला भविष्यात अडचण येतात. तुमच्या समोर अनेक उदाहरणं आहेत आणि आज आपल्या शाळेतून जे विद्यार्थी भरपूर गेलेले आहेत, तुमचे भाऊ बहीण सुद्धा, त्यांनी सुद्धा पुढं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज ते 10वी पासून 12वी पासून काही त्यांना नोकरी म्हणा किंवा काही त्यांचा व्यवसाय म्हणा त्यांनी चालू केलेला आहे. तुम्हालाही अशी हार्दिक शुभेच्छा आहेत की भविष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढं आपलं आई वडिलांचं, आमच्या शाळेचं, परत पुढील ज्या शाळेत ऍडमिशन घ्या त्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं, असं तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिथं थांबतो. स्वतंत्र सैनिक जानकी कवडे प्रशाळेत 7वीचे वर्गातले मुलांचा निरोप समारंभ आहे. बालवाडी पासून तर 7वी पर्यंत तुम्ही फार प्रेमाने इथपर्यंत आले. सगळे शिक्षकांचा मान ठेवलं, दीदीला लाडकी केलं. तुम्ही माझे लाडकेच आहे. अभ्यास करताना शिक्षक रागवतात, दीदी रागवती, डिसिप्लिन तोडलेली रागवतात, उशिराने आले तर मुलांना शिक्षक रागवतात. मी रागवलेले आहे. हे तुमचे डिसिप्लिन साठी, तुमचे पुढच्या भविष्यासाठी, का तुम्हाला डिसिप्लिनचा अर्थ समजावा. का आपण जर डिसिप्लिन नाही केलं तर आपल्याला बोलणे खावं लागतात, आपला मूड ऑफ होतो. शाळेत वर्गात बसल्यावर आपल्याला दिवसभर तेच एक विषय राहतो आपल्या डोक्यात, का आज आपल्याला दीदी का बोलली, आज आपल्याला शिक्षक बोलले, दुसऱ्या मुलांच्या पुढे आपली इन्सल्ट झाली. मुलांना आपण डिसिप्लिनने वागले तर आपला मान वाढतो, आपली प्रशंसा होती, आपल्याला ताकद मिळते. तुम्ही दरवेळेस मोठी मोठी इथं जयंती साजरी केली. आपण काली आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर साहेबांची इथं आपण पुण्यतिथी जयंती साजरी केली. मुलांना मला इतकं छान वाटलं. मुलं थोडे होते, सुंदर नियोजन होतं. थोडे मुलांमध्ये सुद्धा पंडित सरांनी खूप सुंदर कार्यक्रम केलं आणि माझे विद्यार्थी जे होते त्यांनी काल तुम्हाला येऊन बक्षीस वाटले. मुलांना ते सुद्धा आपल्या वर्गात इथं शिकून गेलेले, आपले कवडे प्रशाळेतच शिकून गेलेले मुलं होते. त्यांनी काल जे येऊन इथं छोटस एक बक्षीस तुम्हाला दिलं, ते आमच्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. मुलांना आम्ही तुमच्याकडून फक्त हेच अपेक्षा करतोय की तुम्ही दुसऱ्या शाळेत गेले तर जानकी कवडे प्रशाळेचं नाव तुम्ही मोठं करावं. का असं नाही म्हणावं शिक्षक लोकांनी का अशी शाळेतून मुलं आले ज्याचं नाव मोठं आहे, फक्त स्वतंत्र सैनिक ज्यांनी देशाला आझादी मिळवून दिलेले जानकी अक्का, त्याच्या शाळेतून जर मुलं बाहेर गेले तर ते मुलांनी कसे आदरणी वागावं. घरातून निघताना 10ची शाळा असेल तर तुम्ही 9:45 निघावं, 15 मिनिटं तुम्ही शाळेत पोहोचतात. शिक्षकांना गुड मॉर्निंग करावं, आपले सहपाठी जे असतात त्यांना गुड मॉर्निंग करावा, त्यांना आदर द्यावा, तर आपल्याला आदर मिळतो. असं आहे हे बघा, आपलं घर सोडताना आपल्याला खूप म्हणजे वाईट वाटतो. तुम्ही आपलं एक परिवार सारखं माझ्याकडे 8 तास राहत होते. शिक्षक लोकांचे तुम्हाला सहकार्य होता, सगळे शिक्षक लोकांचा तुम्हाला अनुभव आलेला आहे. सगळ्यांनी तुम्हाला प्रेमाने शिकवलं. तुम्ही आज जे सेंडअप आमचं करताय, आमचा जे सत्कार करताय इथं, ते सत्कारचा अर्थच हे आहे का आम्ही तुम्हाला आवडलेले. आणि हे आवड नेहमी राहणारे. तुम्ही मोठे झाले, काही पदावर गेले तरी तुमचं सत्कार इथं तसंच होणार आहे. माझ्याकडे मी 1985 साली बालवाडी काढली तेव्हा मुलं 202 किंवा 4, 10 असे करता माझ्याकडे 100 मुलं झाली. आज ते मुलं काही बँकेचे मॅनेजर आहे, काही मोठे सर्जन आहे, मोठे मोठे पदावर आहे. मलाही वाटतं की तुम्ही असंच शाळेतून गेल्यावर मोठं नाव कमवा, मोठे आदराने वागावा, आई वडिलांची सुद्धा इज्जत करावा, आपले बहीण भावाला सुद्धा सांभाळावा. जर तुमचे शाळेत येत असतील तर त्यांना बरोबर घेऊन जावा. आपण मित्राबरोबर थांबलेलो आहे आणि आपल्या बहिणीला पाठवून दिलं तसं करू नका. शिक्षण साहित्य भरपूर ठेवा. इथपर्यंत सगळे शिक्षक लोकांनी तुम्हाला सांभाळून घेतलेलं आहे. आता पुढे मला माहित नाही का पुढचे शिक्षक तुम्हाला 8वीचे कसे मिळतील. शिक्षक कसे असू द्या, आपलं शिक्षण साहित्य, आपलं शिक्षण, आपली प्रेझेंटी हे महत्वाचे असते. तुम्ही चुकले नाही तर तुम्हाला कोणी बोलणार नाही आणि तुम्ही चांगले काम केले तर सगळेकडून तुम्हाला शाबासकी मिळणार. मला वाईट वाटतंय पण तुम्ही आज इतके चांगले मुलं आमचा निरोप घेताय, तुम्ही दुसऱ्या शाळेत जाणारे. फक्त हेच आशीर्वाद राहील की तुम्ही तिथं जाऊन कवडे प्रशाळेचं नाव मोठं करावा
जसं इतर शिक्षक लोकांना तुम्ही आदर मानाने राहिले तसेच तिथे शिक्षक लोकांना तुम्ही आदराने वागा. तिकडचे मुख्याध्यापकांचा फोन यायला पाहिजे सरांना तर तुमची मुलं खूप चांगली आहेत. तुम्ही गॅदरिंग मध्ये भाग घेतला, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुंदर भाग घेतला, तुम्हाला बक्षीस मिळाले. असं बक्षीस तुम्हाला प्रत्येक वर्ष प्रत्येक शाळेतून तुम्हाला मिळावा. सगळ्यांचा आशीर्वाद लाभावा आणि भाषण सुद्धा इतकं छान करावं प्रत्येक वर्गात. जेव्हा जेव्हा जयंती असती, 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही भाग घ्या. जे भाग घेणार, जे पुढे येणार तेच पुढे येणार. पुढे नाही येणारे मुलं मागे राहून जातील. मागे राहणाऱ्या मुलांना कोण काय करणार? आपण खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरत नाही, म्हणून आपल्याला खावं लागतं, म्हणून आपलं पोट भरतं. मी मुलामध्ये मॉनिटर केलं होतं. मुलीमध्ये कोण होतं मॉनिटर? प्रियंका ढुमणे आणि तुझं नाव उज्जैर. हे दोन्ही मुलांनी इतके रिस्पेक्टनी वागले. आत आले तर विचारून मला मुलं येतात. तुमच्याकडे संस्कार चांगले, तुम्ही गोड बोलणारी मुलं आहे आणि असंच पुढे जाऊन तुम्ही गोड बोला, संस्कारीने वागा, नाव मोठं करा. अजून काय आशीर्वाद देऊ? कवडे प्रशालेतून तुम्हाला शिक्षकांचा, माझा, अंकाचा, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तर तुम्ही खूप मोठे व्हा, पुढे जा. तितकं बोलून तुम्हाला मी आशीर्वाद देते. धन्यवाद.